विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत। आजच्या चालू घडामोडी रिव्हिजन मधला भाग आहे वन लाइनर। बरेच विद्यार्थी आपल्याला मागणी करत होते की सर चालू घडामोडी वन लाइनरचा व्हिडिओ कधी येणार आहेत। तर मित्रांनो आज आपण सुरू करतोय चालू घडामोडी वन लाइनर मधला भाग पहिला। यामध्ये 300 ते 400 महत्त्वाचे वन लाइनर टॉपिक राहतील जे येणाऱ्या 2 तारखेच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे। तर मित्रांनो सुरू करूया वन लाइनर। चला विद्यार्थी, जे विद्यार्थी नवीन आले त्यांनी सबस्क्राइब करून घ्या चॅनलला आणि आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि कोणत्या जिल्ह्यातून लेक्चर बघताय ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, ठीक आहे। चला मित्रांनो, आपला वन लाइनर मधला पहिला पॉइंट आहे, इथं दिलाय तुम्हाला 25 ते 29 ऑगस्ट या कालावधीत बघा लक्षात घ्या, जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात आला। बरेच वेळा तुम्हाला पंधरवडा, सप्ताह, एखादा महिना कशात तासी साजरा केला जातो असे प्रश्न विचारलेले दिसतात। त्यामुळे तुम्हाला हा जागतिक जल सप्ताह महत्त्वाचा आहे, कारण की हा जल सप्ताह एन्व्हायरमेंट संदर्भातला आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो। लक्षात असू द्या, 25 ते 29 ऑगस्टच्या दरम्यान जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात आला। ओके, WHO ने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना, यावर प्रश्न एक तरी असतो। आता WHO द्वारे जगातील पहिला, इथं जगातील पहिला, मी तुम्हाला बरेचदा काय सांगितले की रे बाबा जगातलं पहिले कुठलीही घटना घडली, भारतातली घडली किंवा शहरातली घडली किंवा महाराष्ट्रातली घडली तर त्यावर प्रश्न असतो। तर लक्षात घ्या, WHO द्वारे जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून जॉर्डन या देशाची घोषणा केलेली आहे। नुकतीच जॉर्डन देश, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येईल, साधा सिंगल लाईन प्रश्न येईल, WHO ने नुकतेच कोणत्या देशाला जगातला पहिला कुष्ठरोग देश म्हणून जाहीर केलं, तर त्याचं उत्तर तुम्हाला जॉर्डन लिहिता आलं पाहिजे, ठीक आहे। यस, मेक्सिको संदर्भातली एक महत्त्वाची वन लाइनर घटना आहे, लक्षात असू द्या। मेक्सिको हा देश जनतेमार्फत न्यायाधीशाची निवड करणाऱ्या जगातील पहिला देश बनलेला आहे। न्यायाधीशांची निवड, मेक्सिको हा देश जगातील असा देश ठरलेला आहे की तिचा न्यायाधीशांची निवड हे जनतेमार्फत केली जाते, हे माहीत असणं गरजेचं आहे। महत्त्वाचा हा पण वन लाइनर प्रश्न आहे। त्यानंतर पहिला खो खो विश्वचषक स्पर्धा जानेवारी 2025 मध्ये भारतात पार पडला, ठीक आहे। मला सांगा, महिला आणि पुरुषांचा दोन्ही वर्ल्ड कप जे आहे, जे टीम कोणत्या संघाने जिंकली, तर मीच सांगतो तुम्हाला उत्तर त्याचं, तर भारताने। एक चांगली गोष्ट आहे। तरी मला आत्ता सांगा त्या टीमची कॅप्टन कोण होती, मला तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे। पहिलाच खो खो विश्वचषक भारतामध्ये पडला आत्ता जानेवारीमध्ये, पुरुष आणि महिलांची दोन्ही स्पर्धा पण जिंकली, ठीक आहे। 2022-23चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदीप गंदे यांना जाहीर करण्यात आला। हे नाव लक्षात असू द्या, महाराष्ट्र शासनातर्फे दिलेले जाणारे हे पुरस्कार आहे, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार। लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे, कारण की बरेचदा शिवछत्रपती राज्य क्रीडा दिनावर वन लाइनर प्रश्न आयोगाने विचारलेले आहे, ठीक आहे। कोण आहे 2022-23चे विजेते, तर प्रदीप गंदे, लक्षात असू द्या, ठीक आहे। चला पुढे चला, त्यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट बघा, घर घर संविधान, ठीक आहे। घर घर संविधान राबवणारे देशातले पहिले राज्य तुम्हाला विचारलंय, तर लक्षात घ्या, घर घर संविधान राबवणारे देशातले पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे, लक्षात असू द्या। महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा ही 21 ते 65 वर्ष आहे। ओके, त्यानंतर सुजाता सौनिक यांच्याबद्दल एक IMP महत्त्वाचं करा, कारण की या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून यांची नेमणूक करण्यात आली होती। सुजाता सौनिक IMP करा, कारण का महाराष्ट्र त्याच्यातली पहिली न्यूज, त्याच्यातली महिला पहिली, त्यामुळे प्रश्न येण्याची शक्यता आहे, असू द्या लक्षात, ठीक आहे। चला, त्यानंतर उग्रम ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची असॉल्ट रायफल आहे असं म्हटलेलं आहे। म्हणजे तुम्हाला प्रश्न काय, सिंगल लाईन प्रश्न येईल, खालीलपैकी स्वदेशी बनावटीची पहिली असॉल्ट रायफल कोणती किंवा तिचं नाव काय असं विचारलं जाऊ शकतं, तर तुम्हाला ते नाव तुम्हाला माहित पाहिजे, उग्रम हे तिचं नाव आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, लिग्नोसॅट नावाचा जगातला पहिला लाकडी उपग्रह ज्याचं नाव आहे लिग्नोसॅट, हा कोणी तयार केला असं म्हटलं आहे, तर किंवा या कोणत्या देशाने विकसित केला असं म्हटलं आहे, तर हा जापान देशाने तयार केला किंवा विकसित केलेला असं म्हटलं आहे। याचं नाव लक्षात घ्या, लिग्नोसॅट,
आता हा लाकडी म्हणजे काय, जापानमध्ये लिग्नो या शब्दाला लाकूड म्हटलं जातं, तर लिग्नोसॅट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता हे एक महत्वाचं आहे, IMP करून ठेवा, 100% यावर प्रश्न येणार आहे. AI संदर्भातल्या न्यूज मी का सांगतोय, कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातल्या जेवढ्याही भारतातल्या किंवा जगातल्या न्यूज घडलेल्या आहेत त्या 100% करा, कारण की यावर प्रश्न येणार. बघा, AI संदर्भातल्या पहिल्या घटना जर बघितल्या तर जगातली पहिली AI प्रवक्ता कोण आहे, तर तिचं नाव आहे व्हिक्टोरिया शी असं नाव आहे, युक्रेन या देशाची आहे. त्यानंतर भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कुठला आहे, तर तो इराह आहे. ठीक आहे, IRAH इराह हा चित्रपट आहे. त्यानंतर भारतातली पहिली AI शिक्षिका काय, तर हिचं नाव आहे आयरिस. ठीक आहे, आयरिश ही केरळमधली आहे, भारतातली पहिली AI शिक्षिका. ठीक आहे, त्यानंतर भारतातली पहिली AI महिला सॉफ्टवेअर इंजिनियर, पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर जिचं नाव आहे देविका, हे लक्षात असू द्या. भारतातील पहिली AI पोलीस KP बेटला PSI होती. ठीक आहे, आणि भारतातली पहिली AI शाळा हिचं नाव आहे शांतिगिरी विद्याभवन, ही केरळमधलं आहे. आणि भारतातली पहिली AI सिटी कुठं बनणार आहे, तर ही लखनौ येथे बनणार आहे. ठीक आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या मी तुम्हाला घटना सांगितल्या आहे AI संदर्भातल्या. या तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला एक तरी प्रश्न AI संदर्भातले दिसेल, तर लक्षात असू द्या. ठीक आहे, चला यानंतर बघा, महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर केलं, एक महत्त्वाची न्यूज आहे. त्यानंतर बिहार, आंध्र प्रदेश नंतर जाती आधारित घटना सुरू करणारे तेलंगणा हे देशातले तिसरे राज्य आहे. म्हणजे जातीनिहाय जनगणना करणारं पहिलं होतं बिहार, लक्षात असू द्या. दुसरं काय रे, आंध्र प्रदेश. तिसरं तेलंगणा. लक्षात आलं का, 3 लक्षात पाहिजे, कारण पहिले दुसरं तिसरं. ओके, त्यानंतर हे एक IMP करा स्टेटमेंट. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ठीक आहे, एक महत्त्वाचा आहे. बरेचदा एखाद्या विमानतळाचं, एखाद्या कुठल्याही रोडचं, एखाद्या महत्त्वाच्या वास्तूचं काही जेव्हा आपण नामकरण करतो तर त्यावर प्रश्न विचारायला जातो. मागच्या वेळेस एक प्रश्न आला होता, कुठलं तरी म्युझियमचं नाव चेंज केलं होतं, तर त्यावर प्रश्न आला होता. तर प्रेडिक्शन असंच करायचं. ठीक आहे, ओके, चला बघा. त्यानंतर एक लक्षात घ्या, 16 सप्टेंबर 2024 रोजी गुजरातमधील भुज ते अहमदाबाद मार्गावर, गुजरातमधील भुज ते अहमदाबाद मार्गावर भारतातली पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे धावली, एक महत्त्वाची आहे. मी तुम्हाला विचारू शकतं की भारतातली पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे कोणत्या स्थानकांदरम्यान धावली, तर लक्षात असू द्या, भुज ते अहमदाबाद मार्गादरम्यान ही भारतातली पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे धावली आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. सप्टेंबर 2024 मध्ये 5व्या आशियाई चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या अंतिम फेरीत चीनचा 1-0 ने पराभव करून भारतीय पुरुष हॉकी संघाने ही स्पर्धा जिंकली. कुठली, तर आशियाई चॅम्पियन ट्रॉफी 2024 हॉकीची स्पर्धा होती. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर दरवर्षी 27 सप्टेंबरला इथं जागतिक पर्यावरण नाही आहे, तर हे पर्यटन दिवस आहे. जागतिक पर्यटन दिवस साजरा करतो. आणि 2024ची जागतिक पर्यटन दिनाची जी थीम होती ही होती टुरिझम आणि पीस. ठीक आहे, पर्यटन आणि शांतता ही याची 2024ची जागतिक पर्यटन दिनाची थीम होती. जागतिक पर्यटन दिन आपण 27 सप्टेंबरला साजरा करतो. ठीक आहे, तर मला सांगा, जागतिक पर्यावरण दिवस आपण दरवर्षी कधी साजरा करतो, हे मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर 2022चे नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनुसार भारतात महिलांवर अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराची सर्वाधिक प्रमाण आहे. आता कौटुंबिक हिंसाचार म्हणजे याला आपण DV म्हणू शकतो, डोमेस्टिक व्हायलन्स. ठीक आहे, म्हणजे हा नॅशनल क्राईम ब्युरोचा जो रेकॉर्ड आहे, या रेकॉर्डनुसार भारतातील महिलांच्या अत्याचारांच्या गुन्ह्यामध्ये जे महिलांवर जे अत्याचार होत आहे भारतामध्ये, याच्यात सर्वाधिक गुन्हे हे कौटुंबिक हिंसाचाराचे किंवा डोमेस्टिक व्हायलन्सचे जाणवते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर एक महत्त्वाचा जो IMP करा,
प्रत्येक गावात गोशाळा उभारण्याची तरतूद असणारी वृंदावन ग्राम योजना ही मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. तुम्हाला प्रश्न विचारतील, प्रत्येक गावामध्ये गोशाळा उभारणारी किंवा वृंदावन ग्राम योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे? बरेचदा आपल्याला असं आढळतं की सर आम्ही महाराष्ट्रातल्या योजना करून जातो, केंद्र सरकारच्या योजना करून जातो आणि प्रश्न येताना काय होतं की तो प्रश्न आपल्याला विचारला जातो इतर राज्यांच्या योजनेवर. त्यामुळे मी इतर राज्यांच्या सुद्धा काही योजना घेतलेल्या आहे. यस. त्यानंतर देशात ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट म्हणजे GEP, ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट ही याचा फुल फॉर्म आहे, निर्देशांक सुरू करणारे पहिले राज्य कुठले आहे? तर हे उत्तराखंड आहे. लक्षात घ्या. IMP करा. मी तुम्हाला म्हटलं ना, भारतातलं पहिलं, जगातलं पहिलं, महाराष्ट्रातलं पहिलं अशी काही घडामोडी असेल तर यावर 100% तुम्हाला प्रश्न असणार, तर त्यामुळे ते व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर समुद्र प्रताप. आता लक्षात घ्या, हे एक जहाज आहे, समुद्र प्रताप नावाचं जहाज. भारतातील स्वदेशी बनावटीचे पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज असं म्हटलं आहे. पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज असं म्हटलंय. तुम्हाला सिंगल लर्नर प्रश्न येणार. ठीक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, अंतरिक्ष किंवा या घडामोडी संदर्भात की भारतातलं पहिलं स्वदेशी बनावटीचं प्रदूषण नियंत्रण जहाज कोणतं किंवा त्याचं नाव काय, तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. समुद्र प्रताप. ठीक आहे. हे काय आहे तर नाव आहे. त्यानंतर चंद्राच्या संशोधनासाठी स्लिम मून. बरेच वेळा आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान, अंतरिक्ष घडामोडीवर प्रश्न असतात, तर त्यापैकीच आहे चंद्राच्या संशोधनासाठी स्लिम मून ही मोहीम जापान या देशाने राबवलेली आहे. कोणी? तर या जापान या देशाने राबवलेली आहे स्लिम मून नावाची मोहीम. तर तुम्हाला प्रश्न साधारणतः येईल, स्लिम मून नावाची चंद्राच्या संदर्भातली मोहीम खालीलपैकी कोणत्या देशाने राबवली? चीन, जापान, फ्रान्स किंवा अजून कुठल्या तरी देशाचं नाव येईल. भारताचे नाव टाकाल ऑप्शनला, तर लक्षात असू द्या. ठीक आहे. अमरावतीमधील रिद्धपूर येथे स्थापन झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती झाली असा हा विधान आहे. तर इथं अविनाश, लक्षात घ्या, डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची निवड करण्यात आली. हे अमरावतीमधील रिद्धपूर झालेले पहिले मराठी भाषा विद्यापीठ आहे. मराठी भाषा विद्यापीठ आहे आणि मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अविनाश आवलगावकर म्हणून यांची नियुक्ती झाली. यस. जय शहा यांना माहीत आहे तुम्हाला की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि हे सर्वात तरुण अध्यक्ष आहे, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नामांतरण झालेले आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि याचं नामांतरण श्री विजयपुरम असं करण्यात आलेलं आहे. श्री विजयपुरम करण्यात आलेलं आहे. कशाचं? तर लक्षात घ्या, अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे, हे लक्षात तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर महत्त्वाचा अजून एक महत्त्वाची घडामोडी आहे अल्जेरिया संदर्भात. अल्जेरिया हा देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य बनलेला आहे. NDP, न्यू डेव्हलपमेंट बँक. ठीक आहे. एक लक्षात असू द्या, बऱ्याचदा एखाद्या संघटनेचा एखादा देश जर सदस्य बनत असेल तर त्यावर तुम्हाला प्रश्न असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा पॉईंट घेतलात मी. येस. फातेमह मोहजेराणी, एक लक्षात घ्या, हा महिला आहे. फातेमेह मोहजेराणी यांची इराणच्या पहिल्या महिला सरकारी प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. म्हणजे तुम्हाला बरेचपैकी जे काही इतर देश असतात, या इतर देशामधल्या एखादं महत्त्वाचं पद आहे, या पदावर जर पहिल्यांदा एखादी महिला विराजमान होत असेल तर त्यावर 100% प्रश्न असतो. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. काय? फातेमेह मोहजेराणी, इराणच्या पहिल्या महिला सरकारी प्रवक्ता, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत पूर्ण सदस्य म्हणून सामील होणारा नेपाळ हा 101वा देश ठरलेला आहे. ठीक आहे. चला, अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारा संयुक्त अरब अमिराती हा पहिला अरब देश ठरला. इथं पहिला अरब देश आहे. ठीक आहे. जगातला पहिला नाही आहे, पहिला अरब देश ठरलाय. कोण? संयुक्त अरब अमिराती हा अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारा पहिला देश ठरलाय. मग बेस्ट कंट्रीज फॉर 2024 म्हणजे 2024 मधली सर्वोत्कृष्ट देशांची यादी जाहीर झाली आणि यामध्ये स्वित्झर्लंड हा जगातील सर्वोत्कृष्ट देश ठरलेला आहे आणि भारताचा क्रमांक जगामध्ये 33वा क्रमांकाचा ठरलेला आहे भारताचा.
बेस्ट कंट्रीज फॉर 2024 2024ची यादी भारताचा क्रमांक 33 आहे आणि जर महाराष्ट्र भारताचा क्रमांक 33 आहे तर जगात नंबर 1 ला कोण आहे तर स्वित्झर्लंड आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा हा मुद्दा आताच झाला की न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता देणारा मेक्सिको हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. ठीक आहे, जगातला पहिला देश ठरलेला आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हे एक महत्त्वाचं लक्षात घ्या, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी हे राज्यातलं पहिलं सौर ग्राम ठरलेलं आहे, लक्षात घ्या. हे एक IMP करून ठेवा, हे महाराष्ट्राच्या संदर्भातला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राच्या संदर्भातला आहेत ना, तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर लक्षात असू द्या. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी हे राज्यातलं पहिलं सौर ग्राम ठरलेलं आहे. त्यानंतर ऑगस्ट 2024 रोजी सुपर ब्ल्यू मून ही अद्भुत खगोलीय घटना, सुपर ब्ल्यू मून ही अद्भुत खगोलीय घटना दिसली. ब्ल्यू मून आणि सुपर मून एकाच वेळी असणे म्हणजे याला सुपर ब्ल्यू मून म्हणतात. म्हणून तुम्हाला या तारखेवर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की 2024 मध्ये सुपर ब्ल्यू मून ही अद्भुत घटना खालीलपैकी कोणत्या दिवशी घडली, तर तुम्हाला हे तारीख माहित पाहिजे. 19 ऑगस्ट 2024 हे मोस्ट IMP करून ठेवा. आलं का लक्षात? मोस्ट IMP करून ठेवा, यावर प्रश्न येणार. ठीक आहे. येस. भारताचे पहिले नागरिक अंतराळ पर्यटक कोण होते, कोण ठरले, तर यांचं नाव लक्षात घ्या, गोपीचंद थोटाकुरा. ठीक आहे, भारताचे पहिले नागरिक अंतराळ पर्यटक, हे लक्षात असू द्या. ओके. प्रीती सुदान यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी UPSCच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. प्रीती सुदान. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. प्रीती सुदाननी काय केलं तर 1 ऑगस्ट 2024 ला UPSCच्या अध्यक्षपदाचा काय कार्यभार स्वीकारला. त्यानंतरचा महत्त्वाचा म्हणजे थायलंड समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिले राष्ट्र किंवा पहिला देश ठरलेला आहे थायलंड, हे लक्षात असू द्या. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा जो क्रमांक आहे हा 82 आहे, लक्षात घ्या. हेनली पासपोर्ट अहवाल हा जानेवारी आणि 1 जून जुलैला येतो, दोनदा येतो वर्षातनं. ठीक आहे. भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिकमधील सर्वोत्कृष्ट सेवेसाठी ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोणाला? अभिनव बिंद्राला. अभिनव बिंद्रा कोण आहे तर हा नेमबाज आहे. ठीक आहे. 2023-24 या वर्षात संपूर्ण भारतात सेंद्रिय शेतीमध्ये आघाडीवर असणारे राज्य कोणते आहे तर मध्य प्रदेश आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. सेंद्रिय शेतीमध्ये आघाडीवर राज्य असणारे मध्य प्रदेश आहे, IMP करा. त्यानंतर 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याला भेटला, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार IMP करून ठेवा, महाराष्ट्र राज्य महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रतिष्ठेचा रेक्स मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. रेक्स मॅनेजर ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बजाज ऑटोच्या फ्रीडम या जगातील पहिल्या CNG मोटरसायकल, लक्षात घ्या, CNG मोटरसायकल आहे. ठीक आहे. हां, मोटरसायकल पहिली CNG मोटरसायकल बजाजची फ्रीडम. ओके, याचं काय केलं यांनी अनावरण केलेलं आहे. कोणी? नितीन गडकरींनी. जून 2024 मध्ये कर्नाटक बेंगळुरू येथे बन्नेरघट बायोलॉजिकल पार्क येथे भारतातील सर्वात मोठ्या बिबट्या सफारीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे, एक लक्षात असू दे. केरळ स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविविधतेची नोंद करणारे भारतातले पहिले राज्य ठरलेले आहे. जैवविविधता बायोडायव्हर्सिटीची नोंद करणारे, लक्षात घ्या, केरळ हे स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविविधतेची नोंद करणारे भारतातले पहिलं राज्य ठरलं आहे, केरळ. डेन्मार्क देशाकडून जनावरांवर जगातील पहिला कार्बन कर लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नागालँड सर्वोत्कृष्ट राज्य फलोत्पादन पुरस्कार 2024 ते सन्मानित करण्यात आला आहे. ठीक आहे. तर त्याच्या पहिले आपण MPचं बघितलं होतं, जे सेंद्रिय शेतीमध्ये अव्वल आहे. त्यानंतर महाराष्ट्राला शेतीमध्ये पुरस्कार भेटला आणि फलोत्पादन बघितलं, तर याचं उत्तर तुम्हाला नागालँड येईल, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. 2024च्या T20 वर्ल्ड कप मधील पहिली हॅट्रिक कोणी घेतलेली होती तर ही पॅट कमिन्सनं घेतली. या क्रीडा घडामोडी संदर्भातला काय
महत्त्वाचा मुद्दा आहे. पॅट्स कमिन्सनं काय केलं होतं, पहिली हॅट्रिक घेतली T20 वर्ल्ड कप 2024 मधील. ठीक आहे, चला त्यानंतर बघा, त्यानंतर लक्षात घ्या, स्मृती मंधाना वन डे क्रिकेटमध्ये सलग 2 शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. स्मृती मंधाना. ठीक आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, देशातील पहिले लेखकांच्या गावाचे नुकताच उद्घाटन करण्यात आलं. तर या लेखकाच्या गावाचं नाव काय आहे तर लक्षात असू द्या, थानो या गावाचं नाव आहे. हे देहरादून उत्तराखंड इथे आहे. देशातील पहिलं लेखकांचं गाव म्हणून त्याला काय करण्यात आलं आहे, त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते. 2025च्या 97व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे लापता लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. त्यानंतर जगभरातील हरित शहरांच्या यादीत आपले स्थान बळकट केल्यामुळे मुंबईला सलग तिसऱ्यांदा जागतिक निसर्गनगरीचा पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे त्याला आपण ट्री सिटी म्हणतो ना, ते लक्षात असू द्या. ठीक आहे, एक महत्वाचं बघा अजून पुरस्कार संदर्भातला आहे. खगोलशास्त्र क्षेत्रामध्ये दिला जाणारा प्रतिष्ठेचा शॉ पुरस्कार. खगोलशास्त्रामध्ये दिला जाणारा प्रतिष्ठेचा शॉ पुरस्कार जो आहे, हा शॉ पुरस्कार भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ श्रीनिवास, हे नाव लक्षात घ्या, श्रीनिवास कुलकर्णीला भेटला आहे. श्रीनिवासन. ठीक आहे, श्रीनिवास कुलकर्णी. देशातले पहिले लेखकांचे गाव आताच बघितलं, थानो, देहरादून, उत्तराखंड. पश्चिम बंगाल सरकारने अपराजिता विधेयक 2024 विधानसभेत मंजूर केले. आलं का लक्षात? पश्चिम बंगाल सरकारने अपराजिता विधेयक 2024 पश्चिम बंगालमध्ये काय केलं, याचं काय केलं तर हे मंजूर केलं. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतील की 2024 मध्ये कोणत्या राज्याच्या विधानसभेने अपराजिता विधेयक काय केलं तर सादर केलं, तर हे कोणी केलं, पश्चिम बंगालने. लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या लक्षात येईल, देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2024 मध्ये केलं. आणि हे कुठं गेलं ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, चला. मंकी पॉक्स आजार आहे. ठीक आहे, आरोग्यासंदर्भातली घडामोडी आहे. मंकी पॉक्स या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने ऑगस्ट 2024 मध्ये जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेला आहे. हे एक तुम्हाला महत्त्वाचं आहे. तसंच WHO ने आतापर्यंत 8 वेळा जागतिक आरोग्य आणीबाणी लावलेल्या आहेत. मंकी पॉक्ससाठी जागतिक आरोग्य आणीबाणी लावली होती ऑगस्ट 2024 मध्ये. जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज पहिल्या सफारीवर 2024 मध्ये निघाले. तर या जहाजाचं नाव काय लक्षात घ्या, आयकॉन ऑफ द सीज या जहाजाचं नाव आहे. तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातली पहिली AI प्रवक्ता सादर केली. मागाशीच सांगितलं मी तुम्हाला, तिचं नाव आहे व्हिक्टोरिया सी. हे या AI प्रवक्ताचे नाव आहे. तुम्हाला येऊ शकतात परीक्षेमध्ये, कारण का ते महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम नाम्बियाच्या जल निकोल लॉफ्टी इटन यांच्या नावावर झाला. त्याने नेपाळ विरुद्ध 33 चेंडूत शतक झळकावले. ठीक आहे, हे नाव लक्षात पाहिजे, नाम्बियाच्या जल निकोल लॉफ्टी इटन. ठीक आहे, नाव लक्षात असू द्या. ठीक आहे, 33 चेंडूतच त्यांनी शतक केलेलं आहे. हिंगणघाट वर्धा येथे राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट उभारण्यात आले आहे. राज्यातलं पहिलं स्मार्ट कॅफे टॉयलेट कुठं उभारण्यात आलं तर वर्धा येथील हिंगणघाट येथे. अयोध्येतील विमानतळाचे नाव आता महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आलेले आहे. हे लक्षात असू द्या तुम्हाला. त्यानंतर पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य, आता पहिले म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे प्रश्न येतील याच्यावर. तर पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन जानेवारी 24 मध्ये पैठण येथे डॉक्टर सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. हे लक्षात असू द्या. भारत सरकारने 3 शहरांना वेटलँड शहरे म्हणून घोषित केलं. त्याच्यामध्ये पहिलं इंदोर आहे, दुसरं भोपाळ आहे आणि तिसरं उदयपूर आहे. वेटलँड शहर म्हणून भारत सरकारने जाहीर केले. राज्यातले पहिले पोक्सो न्यायालय हे पुण्यात होणार आहे. राज्यातलं पहिलं पोक्सो न्यायालय कुठे होणार आहे तर पुणेमध्ये होणार आहे. हे सुद्धा ऑनलाईन घडामोडी महत्वाची, पोक्सो. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्यानंतर बघा लक्षात घ्या मित्रांनो, UPI लॉन्च करणारा फ्रान्स हा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे. पहिला युरोपियन देश ठरला आहे फ्रान्स, ज्यांनी UPI लॉन्च केलेला आहे. तसंच
प्रसिद्ध दक्षिण अभिनेता विजय थालापती, लक्षात असू द्या, विजय थालापतीने एक पक्ष काढलेला आहे नवीन. त्या पक्षाचं नाव आहे तमिझगा वेत्रिडी कळघम. तमिझगा वेत्रिडी कळघम हे त्याचं नाव आहे, लक्षात असू द्या. तमिझगा वेत्री कळघम नावाचा पक्ष दक्षिणात्य अभिनेता विजय थालापतीने काढलेला आहे. बरेचदा एखादा नवीन पक्षची स्थापना होते एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीकडून, तर आता हे थालापती विजय हा खूप प्रसिद्ध व्यक्ती आहे, पण त्यामुळे त्याच्यावर काय विचारला जातो, तर प्रश्न विचारला जाऊ शकतो. यस, 2024 हे वर्ष भारतातील भारतीय नौदलाने नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केलं. आलं का लक्षात? 2024 हे वर्ष भारतीय नौदलाने नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून काय केलं, तर हे घोषित केलं. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरची स्थापना ओडिसा येथे करण्यात आली आहे. भारतातील पहिली स्किल इंडियाची स्थापना ओडिसा येथे, हे लक्षात असू द्या. सुमन कुमारी BSF ची पहिली महिला स्नायपर म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, पहिली महिला स्नायपर BSF ची काय, सुमन कुमारी, हे लक्षात असू द्या. महिलांच्या संदर्भातले प्रश्न असतात तर त्यावर बरेचदा आपल्याला आयोग प्रश्न विचारताना दिसतो. जगातली पहिली अणुऊर्जा शिखर परिषद खालीलपैकी म्हणजे किंवा ब्रुसेल्स बेल्जियम येथे पार पडली. जगातली पहिली अणुऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स बेल्जियम येथे पार पडली. तसंच 4 दिवसांचा आठवडा करणारा सिंगापूर हा आशिया खंडातील पहिला देश ठरलेला आहे. सिंगापूर हा आशिया खंडातील पहिला देश ठरलाय. मग आता ब्राह्मोस क्षेपणास्त्र मिळवणारा फिलिपाईन्स हा पहिला परदेशी देश ठरवलाय. ठीक आहे, आपण ब्राह्मोस क्षेपणास्त्र त्यांना दिले, फिलिपाईन्स देशाला दिले, तर यावर सुद्धा विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रश्न येऊ शकतो. भारतातील पहिली हायब्रिड खेळपट्टी धरमशाळेतील मैदानावर बसवलेली आहे. ठीक आहे. देशातील पहिले AI विद्यापीठ कर्जत महाराष्ट्र येथे सुरू होत आहे. कर्जत महाराष्ट्र देशातलं पहिलं AI विद्यापीठ. AI संदर्भातल्या सगळ्या घडामोडी करा. मी तुम्हाला मागेच सांगितलं की AI संदर्भातल्या सगळ्या घडामोडी तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बिहारची मानवी कश्यप देशातली पहिली ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनलेली आहे आणि ट्रान्सजेंडर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे बिहार हे भारतातलं पहिलेच राज्य आहे. त्याचं नाव, त्या व्यक्तीचं नाव मानवी कश्यप आहे आणि हा प्रश्न BPSC म्हणजे बिहारची जे पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे, मानवी कश्यप संदर्भातला. त्यानंतर केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरलेले आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरलं आहे. समुद्र प्रताप हे पहिले स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज गोव्यात लॉन्च करण्यात आलेले, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. तुम्हाला विचारतील की नुकतंच कोणत्या राज्याच्या विधानसभेने बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक नुकतेच मंजूर केले, तर तुम्हाला उत्तर त्याचं आलं पाहिजे. तर पश्चिम बंगाल हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर हवामान अर्थसंकल्प मांडणारी राज्यातली पहिली महानगरपालिका ही पिंपरी चिंचवड आहे. लक्षात असू द्या. काय म्हणते, हवामान अर्थसंकल्प मांडणारी राज्यातली पहिली महानगरपालिका कुठली आहे, तर पिंपरी चिंचवड. ठीक आहे. व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण उत्तराखंडमधील राजाजी नॅशनल पार्कमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. ठीक आहे. भारत देशाने 2024 मध्ये प्रथमच युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे यजमानपद पटकावले. यामध्येच जे भारतातलं 43व जे जागतिक वारसा स्थळ आहे ते घोषित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 भोपाळ या ठिकाणी पार पडलं. हे एक वन लाइनर मध्ये महत्त्वाची घटना आहे. मित्रांनो, काळजी करू नका, फक्त 2 सेकंद थांबा, आलो मी परत. ठीक आहे, चला बघा, लक्षात घ्या इकडे. इंग्लंड देशातील जगातले पहिले मेंदू प्रत्यारोपण पार पडले. आता बरेचदा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगातलं पहिलं मेंदू प्रत्यारोपण कुठे पार पडलं, तर हे इंग्लंडमध्ये पार पडलं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, ज्योती रात्रे ही महिला माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला ठरलेली आहे. ज्योती हे आत्रे आहे. ठीक आहे, सॉरी रात्री झालाय, ज्योती रात्रे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, भारतातील मुलींची पहिली सैनिकी शाळा
उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली आहे. मुलींची पहिली शाळा, भारतातील मुलींची पहिली सैनिकी शाळा उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली. मग मध्य प्रदेशमध्ये सप्टेंबर 24 मध्ये देशातील पहिली पेपरलेस निवडणूक पार पडली. हे निवडणूक तिथल्या ग्रामपंचायत मधली होती, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मार्च 2024 मध्ये शीतल देवी यांची अपंग व्यक्ती श्रेणीतील राष्ट्रीय निवडणूक आयकॉन म्हणून काय केलं तर नियुक्ती केली. हे एक लक्षात घ्या सुद्धा, हे तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. राष्ट्रीय निवडणूक आयकॉन, ठीक आहे, अपंग व्यक्ती श्रेणीतील. त्यानंतर महत्त्वाचं आहे, जोसेफ फ्रान्सिस ए परेरा हा पाकिस्तानमधील ख्रिश्चन व्यक्ती नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्व प्राप्त करणारा गोवा राज्यातील पहिला व्यक्ती ठरलेला आहे. ठीक आहे. याचं नाव लक्षात असू द्या. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया एक्झिम जून 2024 मध्ये नैरोबी केनिया येथे पूर्व आफ्रिका प्रतिनिधी कार्यालयाचे यांनी काय केलं उद्घाटन केलेलं आहे. लक्षात असू द्या. S&P ग्लोबल या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार सकल राष्ट्रीय उत्पादनात 2023-24 मध्ये आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे असं म्हटलेलं आहे. तसंच रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिल्या मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्ट तामिळनाडूतील मापेडू येथे तामिळनाडूतील चेन्नईजवळ मापेडू नावाचं ठिकाण आहे. ते भारतातील पहिला मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क काय करणार आहे तर हे सुरू करणार आहे. झिम्बाब्वेच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन चलन आणलं, त्याला झिम्बाब्वे गोल्ड असं म्हणतात. नवीन चलन लॉन्च केलं आहे झिम्बाब्वे गोल्ड. ठीक आहे. लक्षात असू द्या. झिम्बाब्वेची रिझर्व्ह बँक. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं, गुजरातच्या वडोदरा महानगरपालिकेने आशियातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका बॉन्ड जाहीर केलेले आहे. ठीक आहे. हा एक स्टार पॉईंट करून ठेवजा. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर बेगुसराय ठरलेले आहे. हे बिहारमधलं आहे. आणि सर्वात एअर क्वालिटी 2023 नुसार सर्वात प्रदूषित देश हा बांगलादेश ठरलेला आहे. लक्षात असू द्या. बांगलादेश ठरलेला आहे. कांद्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये नाशिक ते दिल्ली दरम्यान पहिली कांदा एक्सप्रेस ट्रेन सुरू केली. ठीक आहे. कांद्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक ते दिल्ली दरम्यान पहिली कांदा एक्सप्रेस सुरू केली. लक्षात असू द्या. कुठून ते कोणत्या ठिकाणापर्यंत लक्षात असू द्या. भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन एप्रिल 24 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये झाकरी येथील नाथपा झाकरी जलउद्योग केंद्रात करण्यात आलं. हेही लक्षात असू द्या. ठीक आहे. चला पुढे चला. त्यानंतर अजून काही महत्त्वाचे ऑनलाईनवर बघूयात. ऑक्टोबर 24 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने इजिप्तला अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित केले. एक महत्त्वाचं आहे. आणि मलेरिया मुक्त होणारा कार्बो वर्देनंतर इजिप्त हा दुसरा देश आहे. मलेरिया मुक्त होणारा कार्बो वर्दे पहिला देश आहे. दुसरा जर म्हटलं तर हा इजिप्त हा देश लक्षात असू द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 24 मध्ये ऋषिकेश उत्तराखंड येथे देशातली पहिली सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले. ठीक आहे. देशातील पहिली सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका कुठं उत्तराखंड. लक्षात असू द्या. जागतिक आरोग्य संघटनेने जॉर्डन या देशाला कुष्ठरोग निर्मूलन करणारा जगातला पहिला देश म्हणून काय केलेला आहे काय जाहीर केलेला आहे. जॉर्डन मागाशी आपलं झालं होतं. लक्षात असू द्या. ओके. जगातली 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक अब्रा किंवा बोट म्हणतात याची चाचणी दुबईमध्ये करण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक बोट. ठीक आहे. त्यानंतर बघा, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे कोची विमानतळ हे देशातले पहिले विमानतळ ठरलेले आहे. ठीक आहे. ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे कोची विमानतळ हे काय म्हटलेलं आहे देशातले पहिले विमानतळ ठरलेले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एप्रिल 2024 मध्ये IIT मुंबई येथे देशातली पहिली स्वदेशी कर्करोग विरोधी CAR-T म्हणजे याला कार्ड सेल थेरपी नेक्स्ट कार 19 चे अनावरण करण्यात आलेले आहे. कुठं केलं तर हे लक्षात असू द्या. IIT बॉम्बे इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशातील पहिली स्वदेशी कर्करोग विरोधी थेरपी. ठीक आहे. हिचं नाव तुम्हाला सांगितलं कार्ड सेल थेरपी याला म्हणतात. IIT मुंबई. BNS भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा कुठं घडलेला आहे तर हा ग्वाल्हेर शहरामध्ये घडलाय.
ग्वाल्हेर कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे. BNS तुम्हाला माहिती ना, 1 जुलै 2024 पासून नवीन कायदे आले 3, तर त्या अंतर्गत आहे. भारताचे जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे तर हा मॉरिशस आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. भारताचे जनऔषधी स्वीकारणारा मॉरिशस हा पहिला देश ठरलाय. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील, आता थोडंसं एक IMP करून ठेवा, बस्तर जिल्ह्यातील धुड मारस या गावाची संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट ग्राम सुधारणा कार्यक्रमासाठी निवड केली. लक्षात असू द्या, इथं सिंगल लाईन प्रश्न येऊ शकतो. ओके. इस्रायल हा आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य बनलाय. इस्रायल हा सुद्धा एक महत्वाचा आहे आर्थिक घडामोडी संदर्भात. जून 2024 म्हणजे 5 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या, एक पेड माँ के नाम ही मोहीम सुरू केली आहे. 5 जूनला पर्यावरण दिवस असतो ना, त्या संदर्भात. क्रिस बाउन मार्च 2024 मध्ये पृथ्वीवरील सर्वात दुर्गम स्थान असणारे पॉइंट निमो येथे पोहोचणारा पहिला व्यक्ती बनलाय. या व्यक्तीचं नाव काय आहे? क्रिस ब्राउन. इथं IMP करा भाऊ, इथं प्रश्न येऊ शकतो, हे महत्वाचं आहे, IMP करून ठेवा. सौदी अरेबियाने जेद्दाह 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या मशिदीची अनावरण करण्यात आले. जेद्दाह. ठीक आहे, लक्षात असू द्या. 3D प्रिंटेड संदर्भातल्या ज्या काही घटना आहे ना, त्यावर तुम्ही 100% अभ्यास करा, प्रश्न येणार त्यावर. भारतात कॅम्पस स्थापन करणारे UK स्थित साऊथहॅम्प्टन हे पहिले विदेशी विद्यापीठ ठरलेले आहे. पहिले म्हटलं, आणि हा आता शैक्षणिक घडामोडी संदर्भातला टॉपिक आहे, यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम कॅश देणारे मध्य प्रदेश हे भारतातले पहिले राज्य ठरले. सॅनिटरी पॅडसाठी रोख रक्कम देणारे मध्य प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं आहे भारतातलं. बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर बांधण्यात येणार आहे, हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. दिल्लीतील हुमायून मकबरा संकुलातील देशातील पहिल्या बुडालेल्या संग्रहालयाचे जुलै 2024 मध्ये उद्घाटन करण्यात आले. लक्षात असू द्या. ठीक आहे, कुठलं आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर लक्षात घ्या, झिरो वेस्ट टू लँडफिल सन्मान प्राप्त करणारे तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातलं पहिलं विमानतळ ठरलेलं आहे. जगातल्या पहिल्या वैदिक घड्याळाचे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे मार्च 2024 मध्ये अनावरण करण्यात आलं. लक्षात असू द्या, जगातल्या पहिल्या वैदिक घड्याळाचे मध्य प्रदेश येथे उद्घाटन करण्यात आलं. लक्षात असू द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये भारतातील पहिल्या लिक्विफाईड नॅचरल गॅसवर चालणाऱ्या बसचे उद्घाटन केलेले आहे. लक्षात असू द्या, हे पण सुद्धा वन लायनर मधलं महत्त्वाची घडामोडी. आता काही अजून वन लायनर मधल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आहे, त्या सुद्धा तुम्हाला सांगतो. बघा, लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केलं. 75 वर्ष पूर्ण झाली. तर या नवीन ध्वजामध्ये नेमकं काय काय लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि राज्यघटनेचे पुस्तक तुम्हाला या नवीन ध्वजामध्ये दिसतं. लक्षात असू द्या. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभेने बालविवाह प्रतिबंधक विधेयक 2024 मंजूर केलं. आणि हे विधेयक कशासाठी आहे तर महिलांची विवाहाचे जे वय आहे 18 वरून काय केलं तर 21 वर्ष करणं, ह्या विधेयकाचे काय होते उद्दिष्ट होते. स्टॅच्यू ऑफ युनियन जर बघितलं तर अमेरिकेमध्ये महाबली हनुमानाची 90 फुटाची उंचीच्या कांस्य मूर्तीचे अनावरण केलं आणि याची उंची 90 फूट आहे आणि अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मूर्ती आहे स्टॅच्यू ऑफ युनियन. लक्षात असू द्या. काझिंद युद्ध सराव भारत कझाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला आहे. हा उत्तराखंडमध्ये पार पडला. 8वी आवृत्ती होती काझिंद युद्ध सराव भारत आणि कझाकिस्तान. लक्षात असू द्या. मलबार युद्ध सराव 2024 मलबार हा भारत अमेरिका यांच्या दरम्यान झाला. भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, जपान या 4 देशांसंदर्भात झाला. ठीक आहे. ठिकाण तर विशाखापट्टणम. मग आता 2024 मध्ये जे काही चक्रीवादळ आलेले आहेत ते आपण बघतोय. तर लक्षात घ्या, रेमल चक्रीवादळ आलं होतं मे 2024 मध्ये बंगालच्या उपसागरात. याचं नामकरण ओमानने केलं. तुम्हाला माहित आहे जे काही चक्रीवादळ येतात याला नामकरण करण्याची प्रथा आहे, वेगवेगळे देश नावं देतात. तर रेमल नावाचं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आलं होतं आणि याला नामकरण ओमानने केलं आहे. तसंच आसना नावाचं चक्रीवादळ हे अरबी समुद्रात आलं होतं आणि याचं नामकरण कोणी केलं
तर यांनी पाकिस्ताननी केलं, लक्षात असू द्या. हे चक्रीवादळ आहे, महत्त्वाचे आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये सिंगल लाईनर प्रश्न, कारण की हे भौगोलिक घडामोडीच्या संदर्भातले आहे, त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, चला. इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम, लक्षात असू द्या. इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम, भारतीय टेनिस मधील विजय अमृतराज आणि लिएंडर पेश यांच्या प्रतिष्ठित इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश. कोण? विजय अमृतराज आणि लिएंडर पेश. आता हे टेनिसचा संदर्भातले हॉल ऑफ फेम आहे. आणि हॉल ऑफ फेम मध्ये म्हणजे इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे ते पहिले आशियाई पुरुष ठरलेले आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे इथं थोडंसं IMP करून घ्या. ओके. IPL लिलाव 2025 याच्या महत्वाचा आहे की रिषभ पंतला लखनऊ सुपर जॉईंट म्हणजे LSGने 27 कोटी रुपयात खरेदी केली आहे. किती? 27 कोटी रुपयात खरेदी केली आहे, महत्वाचं आहे. तसंच जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 याच्यामध्ये भारताचा क्रमांक 120 देशामध्ये 63वा क्रमांक आहे आणि पहिल्या क्रमांकावर स्वीडन नावाचा देश आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. रणधीर सिंग हे एक महत्वाचं आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी रणधीर सिंग यांची निवड झाली आणि अशा पदावर निवड झालेले ते पहिले भारतीय ठरलेले आहे. रणधीर सिंग यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. निवड नियुक्ती वर आपल्याला बरेचदा प्रश्न असतात आणि एखादा आंतरराष्ट्रीय संघटना असेल तर त्यावर 100% असे प्रश्न असतात. काम्या कार्तिकेन, आता 16व्या वर्षी काम्या कार्तिकेन हे एव्हरेस्ट शिखर करणारी भारतातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरलेली आहे. काम्या कार्तिकेन, लक्षात घ्या, वयाच्या 16व्या वर्षी. संरक्षण दलाचे प्रमुख बरेचदा आपल्याला जोडा लावा किंवा कितव्या क्रमांकाचे आहे असं विचारलं जातात. तर लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी 30, नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी, हवाई दल प्रमुख अमर सिंग 28वे. बॅलन डिओर पुरस्कार 2024 बघतोय तर महिला गटामध्ये येताना बोनमती आणि पुरुष गटामध्ये रोड्री यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बॅलन डिओर पुरस्कार 2024. पेन पेंटर पुरस्कार जर बघितला तर लक्षात घ्या, अरुंधती रॉय प्रसिद्ध लेखिका आहे, यांना 2024चा पेन पेंटर पुरस्कार भेटलेला आहे. पंडित भीमचंद जोशी पुरस्काराच्या बाबत जर बघितलं तर शशिकांत उर्फ नाना मुळे यांना पुरस्कार भेटलाय 2024चा पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार. ओके. मग आत्ता लक्षात घ्या, आपल्याला ब्रिक्स शिखर परिषद कुठे पार पडली? 16व्या क्रमांकाची रशियाला नरेंद्र मोदी भारतातर्फे हजर होते. 2009ची ब्रिक्सची स्थापना आहे. SCO ची शिखर परिषद ठिकाण इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये पार पडली, हा एक महत्वाचा आहे. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड 2024चा विचार केला, सुरुवात 2000ला झाली. पहिला पुरस्कार टायगर वुड्स अमेरिकाचा यांना भेटला होता आणि आत्ता 2024चे विजेते जर पाहिले तर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर नोवाक जोकोविच सर्बियाचा टेनिसपटू आहे आणि वुमनमध्ये जर पाहिलं तर येताना बोनमटी हे स्पेनची महिला फुटबॉलपटू आहे. इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. महत्वाचा पुरस्कार आहे क्रीडा घडामोडीतला. ठीक आहे, चला. सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा 2024 ठिकाण मलेशिया आहे. क्रमांक 30. जापान विजेता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला सुद्धा काय 90 वर्ष पूर्ण झाली. ठीक आहे, तर मग RBI बद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याचा स्टॅटिक प्रश्न येऊ शकतो. ओके. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 विचारतंय, त्याच्यामध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर आहे ह्या 2024च्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकानुसार. तर केरळ तुम्हाला एक माहिती असणं गरजेचं आहे. कोपा अमेरिकन टेनिस स्पर्धा 2024 कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा आहे. फुटबॉलची स्पर्धा आहे. 4 वर्षातून एकदा होते. या वर्षीचा विजेता 2024चा अर्जेंटिना ठरला आणि उपविजेता संघ हा कोलंबिया ठरलेला आहे. लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये ही स्पर्धा पार पडली. ठीक आहे, 48व्या क्रमांकाची स्पर्धा होती. अतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्यात. ह्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहे. पहिला मुख्यमंत्री सुषमा स्वराजचा, दुसरा शीला दीक्षित आणि अतिशा मार्लेना या 3ऱ्या मुख्यमंत्री आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 1 जुलै 2024 पासून हे नवीन 3 फौजदारी कायदे देशभरात लागू झाले. ठीक आहे, हा नवीन कायदा आणि जुना कायदा. आता मी ही PDF तुम्हाला टेलिग्रामला टाकली आहे, माझ्या टेलिग्राम चॅनलला आहे आणि स्टेपअपच्या सुद्धा आहे. ठीक आहे, तर तुम्ही दोन्ही टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करू शकता. त्यानंतर काही महत्त्वाच्या बाबी आहे AI अँकर संदर्भातलं, हे मी तुम्हाला अगोदरच घेतलेलं आहे. सुनील छेत्री फुटबॉलपटू निवृत्ती झालेली आहे. शेवटचा सामना यांनी कुवेत दरम्यान खेळला होता. ठीक आहे, लक्षात असू द्या. थॉमस कप, उबेर कप, मी ज्या क्रीडा स्पर्धा ज्या घेतल्या त्याच्यामध्ये हे सगळं टाकलेलं होतं, त्याच्यामुळे हे घेत नाही आता. ICC पुरस्कारमध्ये लक्षात घ्या 24च्या पुरुष क्रिकेटपटूमध्ये पॅट्स कमिन्सला मिळाला आहे आणि महिला क्रिकेटपटू
नॅट ग्रँड्स आणि एकदिवसीय क्रिकेटपटूमध्ये विराट कोहली आणि T20मध्ये आपला सूर्यकुमार यादवला मिळाला आहे पुरस्कार. ठीक आहे, चला मित्रांनो, असंच आपलं जे काही करंट अफेअर होते ते इथे संपलेले आहेत, जे वन लायनर स्वरूपातले होते. हा भाग 1 आहे. असेच भाग पुढच्या ज्या काही 2 तारखेची परीक्षा आहे त्यासाठी मी घेऊन येणार आहोत. आणि तसंच आपला एक 5 तासांचा व्हिडिओ लवकरच उद्या किंवा परवा अपलोड होईल. येणाऱ्या 2 तारखेसाठी रिव्हिजनचा हा 5 तासांचा व्हिडिओ असणार आहे. त्याचं टायटल असणार आहे संपूर्ण चालू घडामोडी महासंग्राम 5 तास विषय खाल्लास. ठीक आहे, तर मागच्याही राज्यसेवेला जे काही 5 तासांचा व्हिडिओ टाकला त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला होता. या विद्यार्थ्यांनी तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मित्रांनो, तोपर्यंत शुभेच्छा. तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही माझा नंबर देऊन ठेवतो. तुम्हाला कधीही काही अडचण आली तर तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला चालू घडामोडी बॅच, माझं पुस्तक किंवा वर्कबुक किंवा आत्ता शेवटच्या शनी तुम्हाला चालू घडामोडीमध्ये काय करायला पाहिजे ते यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट.